आज हटलाची भाजी बनवूया. हा चालेल आई. मग काय टाकू त्याच्यात? कोलिम टाकू, बोंबील की काढ? कोलिम टाकून करूया आई. होय. होय. नमस्कार, मी शांती श्रीकांत गजने आपल्या या चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते. तर आज मी तुम्हाला ना हटलाची आणि सुका जवला टाकून मस्त अशी झणझणीत भाजी करून दाखवते. तुम्ही बघताय ना, आपले सुक्या माशाचा व्हिडिओ बघताय ना. गेल्या वर्षीपासून बरेच आपल्या चॅनलवर आहेत बघा, सुक्या माशाचे व्हिडिओ आपण चालू केलेले आहेत रेसिपी. ते तुम्ही नक्की ह्या पावसाळ्यातच कशाला आपण डब्यासाठी वगैरे बनवतोच बघा. इतर पण मासे वगैरे नसतील ना, त्यासाठी सुकी मच्छीच बनवतो. त्यासाठी आपण हे रेसिपी बघायचे. तुम्हाला ह्या सुक्या माशाच्या जर रेसिपी बघायचे असतील तर कृष्णाई गजने या चॅनलवर तुम्ही नक्की भेट द्या. आणि आज मी तुम्हाला ही हटला टाकून म्हणजे जवला टाकून ही भाजी करून दाखवते. मस्त झणझणीत अशी, तुम्हाला आवडेलच. आई ही हटलाची भाजी झटपट होते ना, पटकन. वेळ नाही लागत. हो, वेळ नाही लागत. आता कसे मासे वगैरे भेटत नाही पावसाळ्यात ताजे वगैरे काय, ही पटकन भाजी करायची, भाकरी टाकायची, पटकन नाश्ता तयार झालं जेवण. होय होय, बनवूया मग. हा चालेल. तर हटला चेचून दे. हा चालेल, मी सालं वगैरे काढून देते. हा, हे आम्ही इथे हटला बोलतो ह्याला. असे हे फणसाचे बिया, जेव्हा आपण मे महिन्यात बघा फणस खातो की नाही, हटला आपण असे ठेवायचे, म्हणजे पावसात ही भाजी काय बनवायला उपयोगी होतात. हे बघा, हटल्या चेचायला ना वरवंटा किंवा अशी जड वस्तू घ्यायची. आमचा हा लसूण चेचायचा दगड आहे, हा बघा. आणि कॉटनचा खाली कापड घ्यायचा. लादीवर कशी सरतात, आमचं काय जमिनीवर एवढं काही सरत नाही, जमिनीवर चालतं. काय सेजू? हो. हटला शिजवून भाजून चवच चांगली लागते. चेचल्यावर कशा आहे, साली पण पटकन निघतात ना. होय. पहिली माणसं म्हणजे आमची आई वगैरे तेव्हा करायची. म्हणजे फणसाची भाजी कशी डायरेक्ट कापायची गऱ्यासकट, माहिती आहे ना तुला? ते आजी पण करायची तशी. होय. आता म्हणजे तशी कशी हटला सोलायला लागायचे खाताना सोलायला. आता कसं एवढं सोलत कोण राहतोय, म्हणून आता सोलूनच हटलाची भाजी बनवायची. म्हणजे कोलिम टाकून आज मी भाजी बनवणार आहे. तुम्ही बोंबील टाकलात तरी पण चालेल, सुकी काढ टाकलात ना तरी पण चालेल, होय की नाही? चव चांगलीच लागते. त्याची तू सोल मग. हा चालेल. मी साहित्य दाखवते. चुलबिल पेटवते. आपण कोलिम हटलाची भाजी बनवतोय, त्यासाठी साहित्य बघा. इथे मी 3 कांदे घेतलेत आहेत. असा चौकोनी बारीक कांदा कापून घ्यायचा. हा बघा, बारीक कापायचा म्हणजे भाजी पण कशी मिळून येते चांगली. ओलं खोबरं खोवलेलं, कोथिंबीर आणि ही लसूण ना सालं काढून अशी बारीक चेचून घ्यायची. लाल मसाला आमचा घरगुती, हळद, गरम मसाला, कोकम घ्यायचं आहे, तेल, मीठ, पाणी, एवढं साहित्य आहे बघा. एवढ्या घरगुती साहित्यात ना एवढी चविष्ट भाजी होते ना. काय सेजू? हो, हटला सोलून झालं काय? झाले ना. कोलिम घे वाटीत काढू. बस आहे. नाही घे जरासा, 4 माणसांना जरा आहे. बस ना. कोलिम पण आहे, सुरसुरीत आहे. आवाज बघा. कोलिम कसा कोमट पाण्यातनं असं धुवून काढायचा. पहिला कोमट पाण्यातनं काढायचा आणि नंतर 2 साध्या पाण्यातनं काढायचा. 2-3 वेळा कोलिम चांगला धुवून घ्यायचा स्वच्छ. कढई टाकली आहे. आता आपल्याला तेल ओतायचं आहे. तेल तापलं की पहिले आपल्याला ना ह्याच्यात लसूण टाकायची आहे. बघा, लसूण थोडीशी लाल झाली ना की आता आपल्याला हा कांदा टाकायचा आहे. हा कांदा आपल्याला असा नरम करून घ्यायचा चांगला. कोलिम आणि हटला धुतलंय. धुतलंस ना. कांदा बघा असा नरम झालाय. असा नरम करून घ्यायचा कांदा. आता आपल्याला हळद, गरम मसाला आणि लाल मसाला, हे मसाले ना चांगलेसे परतून घ्यायचे बघा. हे हटला टाकायचे.
कोलिम टाकायचा आणि परतून घ्यायचं असं हे बघा. आता आपल्याला ह्याच्यात ओलं खोबरं, हे बघा खोवलेलं ओलं खोबरं टाकायचं आणि कोथिंबीर टाकायची. हे बघा थोडीशी नंतर टाकते, थोडी आता टाकते. परत एकदा अशी परतून घ्यायची. किती साधी सोपी आहे काय तेजू? हो, झटपट भाजी होणारी. होय, मग आताच बघ दिसते किती भारी आहे. आता आपल्याला ह्याच्यात पाणी ओतायचं आहे. हटला कसे लगेच शिजतात, शिजायला वेळ नाही लागत नाही. हो, हे बघा. थोडंसं ओतते. आग वाढवायची आपल्याला. आता आपल्याला ह्याच्यात चवीनुसार मीठ टाकायचं आहे. आणि माशाचा पदार्थ आहे, कोलिम आहे ना, आणि त्याच्यात आता आपल्याला ही 2 कोकम टाकायची. बघा चांगली अशी भाजी परतून घ्यायची. किती दिसते भारी काय सेजू? हो, एक नंबर दिसते भाजी. कलर बघ भारी आलाय ना. हो. आणि झाकण ठेवायचं आहे आणि कड काढून घ्यायचं चांगला. भाजीला बघा कड आलाय, अगदी मस्त झाली आहे भाजी. तुम्ही गॅसवर करत असाल ना तर गॅस कमी करायचा, कड आल्यावर कमी करायचा आणि परत झाकण ठेवायचं आहे आणि भाजी आपल्याला चांगली शिजवून घ्यायची. हटलं काही लगेच शिजतात, शिजायला काही वेळ लागत नाही. मध्येच आपण ना अशी भाजी बघायची शिजली आहे काय. हे बघा हे बघा शिजली. थोडं पाणी आहे ना, थोडं हे पाणी आपण आटवून घ्यायचं. तुम्हाला जर ओली अशी हवी असेल ना, ओली ठेवला तरी पण चालेल. हे बघा थोडी 2 मिनटं फक्त ठेवते जरा. कशी झाली आहे बघा कोलिम हटलाची भाजी. मस्त अशी झणझणीत आणि रसरशीत. बघा अशी भाजी व्हायला पाहिजे. सुकी सुकी पण अगदी चांगली नाही लागत. भाकरी बरोबर पण खाता येते, भाताबरोबर पण. बघा सुकटा दाखवलेत, कोलिम दाखवलेला आहे, परत बोंबील दाखवलेले आहेत, करंदी दाखवलेली आहे. त्याबरोबर रेसिपी पण सगळ्या बनवून दाखवलेल्या आहेत. ते तुम्ही नक्की बघा आणि आमच्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. कसा वाटला आजचा व्हिडिओ सासवा सुनांचा कमेंट करून नक्की सांगा. थँक्यू.